क्रिमिनल प्रोसिजर कोड पार्ट 2 आपण पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण सगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स पाहिल्या. ह्या व्हिडिओ मागचा माझा मूळ उद्देश एवढाच आहे की CRPC मधला जो प्रत्येक सेक्शन आहे त्याचा मातृभाषेमध्ये अर्थ सांगणे. तर आपण सेक्शन 3 पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ रेफरन्सेस म्हणजे काही ह्या कोडमध्ये वापरलेल्या रेफरन्स संदर्भांचा अर्थ लावणे. तर याच्यामध्ये सबसेक्शन 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की विदाऊट एनी क्वालिफाईंग वर्ड्स, कुठलेही क्वालिफाईंग वर्ड्स न वापरता जेव्हा ह्या कोडमध्ये मॅजिस्ट्रेट असा शब्द वापरला जाईल तेव्हा त्या मॅजिस्ट्रेट या शब्दाचा अर्थ आपण कसा कन्स्ट्रू करायचा, कसा समजून घ्यायचा. तर जर ते आउटसाईड मेट्रोपॉलिटन एरिया जर तो असेल तर त्याला आपण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असा त्याचा अर्थ घ्यायचा, आणि मेट्रोपॉलिटन एरियामध्ये असेल तर आपण त्याचा अर्थ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा. आता सबसेक्शन 2B असा आहे, क्लॉज B असा आहे की जेव्हा मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास अशी टर्म येते तेव्हा जर तो एरिया आउटसाईड मेट्रोपॉलिटन एरिया असेल तर आपण त्याचा अर्थ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास असा घ्यायचा, आणि मेट्रोपॉलिटन एरिया असेल तर आपण त्याचा अर्थ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा. त्यानंतर C मध्ये असं सांगितलेलं आहे की मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असं जेव्हा ह्या कोडमध्ये मेन्शन केलेलं असतं तेव्हा मेट्रोपॉलिटन एरियामध्ये आपण त्याचा अर्थ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा, आणि मेट्रोपॉलिटन एरियाच्या बाहेर असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा. त्यानंतर D मध्ये असं सांगितलेलं आहे की चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ह्याचा अर्थ मेट्रोपॉलिटन एरियामध्ये आपल्याला घ्यायचा असेल तर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा. त्यानंतर सबसेक्शन 2 सांगतो की ह्या कोडमध्ये कुठेही कोर्ट ऑफ अ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असा जर रेफरन्स आला तर मेट्रोपॉलिटन एरियामध्ये कोर्ट ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा त्या शब्दाचा अर्थ, त्या फ्रेजचा अर्थ असा घ्यायचा की कोर्ट ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. त्यानंतर सबसेक्शन 3 असं सांगतो की हा कोड पास होण्यापूर्वी जे काही एनॅक्टमेंट्स होते तर त्याच्यामध्ये जर मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असा शब्द असेल त्या एनॅक्टमेंट्समध्ये हा कोड अस्तित्वात येण्यापूर्वी, कमेन्स होण्यापूर्वी, तर त्याच्यामध्ये जर मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास असा जर वर्ड असेल तर त्याचा अर्थ आपण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास घ्यायचा. नंतर मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास असा जर शब्द असेल, अशी जर फ्रेज असेल तर याचा अर्थ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास असा त्याचा अर्थ घ्यायचा, आणि प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट असं जर आला असेल तर त्याचा अर्थ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट घ्यायचा, आणि चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट आलं तर त्याचा अर्थ चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा. त्यानंतर हा जो काही सबसेक्शन 4 आहे ह्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट जे काही फंक्शन एक्सरसाइज करतो तर त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत. एकतर फंक्शन्स एक्सरसाइज्ड बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि फंक्शन्स एक्सरसाइज्ड बाय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. असा रेफरन्स आला असेल कुठल्याही लॉमध्ये की धिस फंक्शन इज एक्सरसाइजेबल बाय मॅजिस्ट्रेट, मग तिथे आपण कोणता मॅजिस्ट्रेट गृहीत धरायचा, तर ही सबसेक्शन A मधले फंक्शन्स असतील तर ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कन्सिडर करायचं. तर सबसेक्शन A मध्ये काय आहेत की इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी किंवा ट्रायल पेंडिंग असताना एखाद्या पर्सनचं डिटेन्शन केलं असेल कस्टडीमध्ये, किंवा असा एखादा डिसिजन असेल की ज्यामुळे एखादा पर्सन हा एखाद्या पनिशमेंट किंवा पेनल्टीला एक्सपोज झाला असेल, किंवा एखाद्या एव्हिडन्सचं ॲप्रिसिएशन म्हणजे त्या गुणावलोकन करणं त्या एव्हिडन्सचं, हे जर काम असं जर ह्याचा जर रेफरन्स आला असेल कुठल्याही अंडर एनी लॉ, कुठल्याही कायद्यामध्ये, तर हे फंक्शन्स आपण असं तिथे समजायचं की दीज आर एक्सरसाइजेबल बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर हे फंक्शन्स हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे आहेत. आणि कुठलेही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह
किंवा एक्झिक्युटिव्ह नेचरचे फंक्शन आहेत, म्हणजे एखादं लायसन्स देणे किंवा ते लायसन्स सस्पेंड करणे किंवा ते कॅन्सल करणे, असे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आहेत, अशी जेव्हा एखाद्या लॉमध्ये आली असतील आणि तिथं असं म्हटलं असेल की दिस फंक्शन इज एक्सरसाइजेबल बाय मॅजिस्ट्रेट, तर तिथे मॅजिस्ट्रेटचा अर्थ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असा घ्यायचा. आता सेक्शन 4मध्ये 2 सबसेक्शन आहेत. तर सबसेक्शन 1 काय सांगतो, इंडियन पिनल कोडमध्ये जे काही ऑफेन्सेस आलेले आहेत तर त्या ऑफेन्सेसचं इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी किंवा ट्रायल ही ह्या कोडमधील प्रोव्हिजन्सच्या अकॉर्डिंगली केली गेली पाहिजे. शॅल बी अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन्स ऑफ दिस कोड. म्हणजे इंडियन पिनल कोडच्या ऑफेन्सेसचं जी काही प्रोसिजर आहे, इन्व्हेस्टिगेशनचं प्रोसिजर, इन्क्वायरी किंवा ट्रायल, याच्यासाठी ह्या कोडमध्ये जे जे प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स स्ट्रिक्टली फॉलो केले गेले पाहिजे. आणि सबसेक्शन 2मध्ये असं म्हटलं आहे की इतर कोणत्याही लॉमध्ये आलेले सगळे ऑफेन्सेस त्यांनासुद्धा क्रिमिनल प्रोसिजर कोड लागू होतो, पण त्याचे जर काही स्वतःचे एनॅक्टमेंट असतील, त्या ऑफेन्सेसचे जे काही एनॅक्टमेंट असतील, तर त्या एनॅक्टमेंटमधले जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर सब्जेक्ट टू दॅट प्रोव्हिजन्स, मग त्या प्रोव्हिजन्सच्या अधीन राहून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी आणि ट्रायल केली गेली पाहिजे. म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी आणि ट्रायल करताना त्या ऑफेन्सचे रिलेटेड जे काही एनॅक्टमेंट्स आहेत त्यातल्या प्रोव्हिजन्सच्या अधीन राहून पुढचं जे काही प्रोसिडिंग आहे ते झालं पाहिजे. आता चॅप्टर 2 आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स अँड ऑफिसेस. तर याच्यामध्ये सेक्शन 6 आहे क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट्स. तर क्रिमिनल कोर्ट्स एखाद्या स्टेटमध्ये किती प्रकारचे असतात, तर हायकोर्ट आणि इतर काही कॉन्स्टिट्यूटेड अंडर एनी लॉ, इतर कुठल्या कायद्यानुसार बनलेले जे काही कोर्ट्स आहेत त्या व्यतिरिक्त, बिसाइड्स इट, त्या व्यतिरिक्त प्रत्येक स्टेटमध्ये हे 4 प्रकारचे कोर्ट्स असले पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे कोर्ट ऑफ सेशन, दुसरं आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन एरिया असेल तर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, तिसरं आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ सेकंड क्लास आणि चौथं आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट.